मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधनाचं बहिणींना गिफ्ट दिलंय। 19 ऑगस्ट रक्षाबंधन या दिवशी 1.5 कोटी महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होतील। ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत 2 महिन्याचे पैसे सरकारकडून दिले जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेचं काम 19 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व पालकमंत्र्यांना आदेश दिले। तर 19 ऑगस्टला 1.5 कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय। एकाच दिवशी महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा करण्याचा सरकारचा निर्धार आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, काय ताजे अपडेट आहे? नक्कीच महिलांसाठी आणि खरंच तर मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे। महिलांसाठी खुश खबर आहे। 19 ऑगस्ट रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या 1.5 कोटी महिलांच्या अकाउंटला 3,000 रुपये पडणार आहेत मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या अंतर्गत। आणि हा निर्धार केलेला आहे सरकारने 19 ऑगस्ट पर्यंत ही सर्व प्रक्रिया झाली पाहिजे आणि 19 ऑगस्टच्या दिवशी 3,000 रुपये अकाउंटला पडणार आहेत। 2 ऑगस्टला याचा शिल्लोड इथे शुभारंभ होणार आहे या पूर्ण योजनेचा। आणि त्यानंतर या 17 दिवसामध्ये सर्व प्रक्रिया होऊन 19 तारखेला हे पैसे महिलांना मिळणार आहेत असं सरकारने निर्धार केलेला आहे। त्यामुळे एक रक्षाबंधनाचं गिफ्ट मुख्यमंत्र्यांकडनं महिलांना मिळणार आहे असं आपण बोलू शकतो। एक मोठी बातमी समोर येत आहे। अगदी निश्चित कपिल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो।